मेथकूट हा आपला सर्वांचा आवडता पदार्थ। गरम गरम भातावर थोडंसं मेथकूट घातलं म्हणजे भाताची चव वाढतेच। असं हे मेथकूट पारंपरिक पद्धतीने तसंच सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते बघणार आहोत। नमस्कार, टेस्टी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर आज आपल्या चॅनलवरती आपण मेथकुटाची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी आपण इथे 2 वाट्या चणा डाळ, अर्धी वाटी गहू, अर्धी वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी तांदूळ। चवीसाठी सुके मसाले घेतलेले आहेत। 2 चमचे धणे, 2 चमचे जिरे, अर्धा चमचा मेथी दाणे, खडा हिंग घेतला छोटा खडा आणि 4 लवंग, 5 ते 6 मिरे घेतलेले आहेत। 4 सुक्या मिरच्या सुद्धा घ्यायच्या आहेत। फुटाण्याच्या डाळ्या किंवा मग फुटाणे घ्यायचे साल काढून। तर हे सर्व धान्य आपल्याला मंद आचेवर छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे। ह्याचं एकच आहे की सर्व धान्य आपल्याला खमंग भाजले तरच आपले मेथकुटाला छान चव येते। त्यासाठी आपल्याला वेळ लागला तरी चालेल। आपली डाळ भाजत आलेली आहे तर आपण हे सर्व सुके मसाले घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये थोडे परतून घेऊ, कारण आपल्याला मेथी दाणे सुद्धा जास्त भाजायचे नाही आहेत आणि धणे आणि जिरे सुद्धा थोडे गरमच करायचे आहेत आणि मिरच्या सुद्धा यामध्येच छान गरम होतील। आता आपले भाजून झालेले आहेत। आता आपण गहू भाजून घेऊ। गहू सुद्धा छान तडतडेपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत। तडतडायला लागले म्हणजे आपले गहू छान हलके झालेले दिसतात आणि तुम्ही बघू शकता आपल्या गव्हाचा किती छान चटचट आवाज येत आहे आणि लाह्या सुद्धा फुटत आहेत। हे खमंग भाजलेले गहू आता काढून घ्यायचे। प्रत्येक धान्य वेगवेगळं भाजायचं, एकत्र करून नाही भाजायचं, कारण चणा डाळीला जरा जास्त वेळ लागतो, तसेच गव्हाला सुद्धा वेळ लागतो। डाळी आणि तांदूळ आपण एकत्र भाजू शकतो। तिथे आपले तांदूळ सुद्धा भाजून झालेले आहेत, छान फुललेले दिसत आहेत। आता आपण उडदाची आणि मुगाची डाळ सुद्धा अशीच भाजून घेऊ हलकी होईपर्यंत। तर सर्व धान्य आपल्याला एकत्र करून थंड होऊ द्यायचे आणि मिक्सरला फिरून छान त्याची पावडर करून घ्यायची आणि चाळणीने चाळून घ्यायची। जाळसर राहिलेलं परत आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करायचं आणि चाळणीने गाळून घ्यायचं। गाळून घेतल्यानंतर हवाबंद बरणीमध्ये मेथकूट भरून ठेवायचं आणि त्यामध्ये एक हिंगाचा खडा सुद्धा टाकायचा। मेथकूट हे 2 ते 3 महिने आरामात टिकतं। गरम गरम मऊ भात आणि त्यावर मेथकूट घालायचं आणि वरून तुपाची धार सोडायची, मस्त त्याचा आस्वाद घ्यायचा। तुम्ही दह्यामध्ये मेथकूट घालून सुद्धा खाऊ शकता। तसेच जेवताना सुद्धा आपल्या ताटातला डावीकडचा पदार्थ म्हणून सुद्धा याचा उपयोग करू शकतो। गरम पोळीसोबत तुम्ही खाऊ शकता। तसेच एखाद्या भाजीला जर घट्टपणा आणायचा असला तर त्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा मेथकूट घालायचं, म्हणजे भाजीला दाटसरपणा येईल आणि चव सुद्धा छान येईल। तसेच विविध भाज्यांमध्ये सुद्धा याचा वापर करू शकता। तसेच भेळ, चिवडा किंवा भरम यामध्ये सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता। हे आपण साल काढून घेतलेले फुटाणे वापरलेले आहेत। तुम्ही डाळ सुद्धा वापरू शकता। आता हे सर्व साहित्य आपलं थंड झालेलं आहे। बारीक करून घ्यायचं आणि गाळणीने गाळून घ्यायचं। पूर्णपणे थंड झाल्यानंतर हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचं। 2 ते 3 महिने आरामात टिकतं। पारंपरिकरित्या यामध्ये मीठ घालत नाहीत, त्यामुळे आयत्या वेळी भातावर घेतल्यानंतर त्यावर मीठ आणि तूप घाला, खूप छान लागते। नक्की करून बघा। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा अशी छानशी रेसिपी घेऊन भेटूया टेस्टी रेसिपीच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत नमस्कार। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।